प्रेज द लॉर्ड चर्च. गुड मॉर्निंग. या रविवारच्या सभेमध्ये तुमच्या सर्वांचं ख्रिस्त येशूच्या गौरवशाली आणि सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. प्रियांनो, आपण आपल्या घरांमधून ऑनलाईन ही सर्व्हिस पाहत आहात. मी तुम्हाला विनंती करतो या सर्व्हिसमध्ये तुम्ही जोडावं. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये मी तुमचं स्वागत करतो. प्रियांनो, आणि ही वेळ आहे, आपण काही वेळ त्या गौरवी राजाची आपण स्तुती करणार आहोत, त्याची आराधना करणार आहोत, त्याला गौरव, त्याला महिमा आपण देणार आहोत. तत्पूर्वी एक स्तोत्र तुमच्यासाठी वाचतो. प्रियांनो, मी स्तोत्रकर्ता दावीद महाराज असं म्हणतात, या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, तो सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला, कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली. या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रियांनो, आपण देवाची स्तुती करणार आहोत. आपल्यामध्ये क्वायर टीम आहे आणि काही वेळ ती आपल्याला देवाच्या स्तुती आराधनेमध्ये चालवेल. आमेन. शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आजच्या या रविवारच्या सभेला आपलं स्वागत आहे. आणि जसं आपण एकत्र आलो आहोत, परमेश्वराची आराधना करत आहोत. जरी आपण आपल्या घरी बसून हे सर्व्हिस बघत आहोत आणि जरी आपण या जागेत मिळून आपण त्याची आराधना करू शकत नाही, पण आपल्याला एक माहीत आहे की आपण हे स्वतः परमेश्वराचे मंदिर आहोत आणि परमेश्वर आपल्या आत व्यस्ती करतो. आणि जसं आपण त्याची आराधना करतो, या मंदिराला या मंदिराद्वारे एक परमेश्वराला आवडणारी आणि परमेश्वराला संतुष्ट करणारी आराधना आपण देऊया. आमेन. आणि या दिवसासाठी आणि या क्षणाबद्दल चला आपण धन्यवाद देऊया. विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन. सच्चे प्रभु, कल के भरोसे न रहना हमें, तूने दिया है नया दिन. विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन. आज के दिन धन्यवाद हो
यीशु मसीह तू हमारे है संग, कोई नहीं तेरे बिन। आज के दिन आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब गाए। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा, धन्यवाद हो, धन्यवाद हो, मैं हूँ तेरा। आज के दिन मैं हूँ तेरा, आज के दिन मैं हूँ तेरा, ओ आज के दिन मैं हूँ तेरा, आज के दिन। धन्यवाद यीशु। गाणे आपण परमेश्वराला या दिवसासाठी धन्यवाद देऊया। धन्यवाद इस दिन के लिए प्रभु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद धन्यवाद इस दिन के लिए प्रभु, धन्यवाद। आमेन, आमेन, आमेन। तर ही वेळ जी आहे, ही वेळ जी आहे, आपण परमेश्वराला आभार मानणार आहोत आणि जसं आपण त्याची आराधना करतो, आपण म्हणूया की परमेश्वर माझ्या जीवनात जे काही आहे प्रभू, प्रत्येक गोष्टी प्रभू जे तुम्हाला दिलं आहे परमेश्वर, त्याच्यासाठी मी तुझा आभारी आहे परमेश्वर। आणि धन्यवाद परमेश्वर की तू प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षण आमची गरज पूर्ण करतो आणि योग्य वेळी तू आमची गरज पूर्ण करतो। तर ते अद्भुत परमेश्वराला आणि त्या यहोवा जायर या परमेश्वराला आपण यावेळेस धन्यवाद देऊया। आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। आभारी रे, आभारी मानतो, आम्ही आभारी रे, आभारी मानतो। ठीक आहे, तर हे पण एक ॲक्शन सॉन्ग आहे की आपण प्रभूला आभार मानणार आहोत आणि जसं आपण आभार मानतो तर आपण ते मागूया आणि आभार आपण कसे मागतो, आपण थोडं वागतो आणि आपण एक सलामी देतो परमेश्वराला। ठीक आहे, तर आपण म्हणूया, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला। जरी तुम्ही आपल्या घरी आहात तरी आपण काही विचार नाही करूया, आपण एकत्र एक परिवार आहोत आणि एक कुटुंब मिळून आपण त्याची आराधना करूया नाचून गाऊन। आमेन। आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी मानतो येशूला। एकत्र बोलूया माझ्यानंतर, आम्ही आभारी मानतो येशूला, आम्ही आभारी रे, 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 आभारी मानतो येशूला। जागा
जीवन येशूने दिले, नव जीवन, नव जीवन येशूने. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. 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 कारण एक आनंदाचा गजर आपण यावेळेस परमेश्वराला करूया. परमेश्वर धन्यवाद, तुझे आभार मानतो परमेश्वर. या सकाळी प्रभू तुझे आभार मानतो परमेश्वर. तुझी आराधना करतो परमेश्वर. तुझे आभार मानतो येशू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. का नाही हे वेळ घेऊया आणि त्या परमेश्वराचे आपण आभार मानूया येशूने. धन्यवाद परमेश्वर की तू आमचा पुरवठा करणारा आमचा यहोवा ईरे परमेश्वर आहे. प्रभू, जसं तुझं वचन म्हणतं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येते. आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता जो आहे तो मला सहाय्य करतो. प्रभू धन्यवाद तुझ्या प्रेमाबद्दल परमेश्वर. धन्यवाद की जरी प्रभू तू या जगाचा मालक आहे प्रभू, जरी तू या सृष्टीचा प्रभू निर्माण करत आहे, तू आमची छोट्यातली छोटी गरज पूर्ण करतो. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद येशू. प्रत्येक वेळ, प्रत्येक गरज तू पूर्ण करतो. प्रभू, जसं एक आईचं आपल्या मुलावर लक्ष असतं त्याच्यापेक्षाही जास्त प्रभू तू तुझी नजर लावून आमच्यावर ठेवतो परमेश्वर. आमच्या मनातली प्रत्येक गोष्ट तू जाणतो परमेश्वर. आणि धन्यवाद की तू आमची काळजी घेतो परमेश्वर. तर का नाही ही वेळ आपण घेऊया आणि ते अद्भुत परमेश्वर, तो अद्भुत जो पिता आहे, त्या पिताला आपण यावेळेस धन्यवाद देऊया. धन्यवाद तुझ्या प्रेमाबद्दल परमेश्वर. धन्यवाद की तुझ्या प्रेमामध्ये प्रभू आम्हाला सार्वकालिक तुझं जीवन आहे परमेश्वर. धन्यवाद की प्रभू तुझ्या प्रेमामध्ये सर्व काही आहे पित्या. धन्यवाद की तुझ्या द्वारे या संसाराच्या गोष्टी आमच्या समोर नतमस्तक होतात तुझ्या नावाद्वारे परमेश्वर. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद. ही सकाळ आपण घेऊया आणि त्याला धन्यवाद देऊया. लेट्स जस्ट थँक हिम दिस मॉर्निंग. आपली सुरुवात कुठल्याही गोष्टीबद्दल न मागता फक्त धन्यवाद आणि धन्यवाद आपण परमेश्वराला देऊया यावेळेस. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. माझ्या कुटुंबाबद्दल प्रभू धन्यवाद. प्रभू धन्यवाद प्रभू की ज्या परिस्थितीमध्ये मी आहे परमेश्वर,
त्याच्यामधून तू मला काढणार आहे परमेश्वर. ज्या आजारामध्ये मी आहे परमेश्वर, त्या आजारातून तू मला काढणार आहे परमेश्वर. आणि योग्य वेळेत तू काढून प्रभू तुझ्या नावाचा गौरव करून घेणार आहे परमेश्वर. धन्यवाद येशू नाम, धन्यवाद 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 परमेश्वर. धन्यवाद की तू तुझ्या स्वतःच्या जीवापेक्षा आमच्यावर जास्त प्रेम करतो परमेश्वर. आपल्या जीवाची पर्वा न करता प्रभू तू आपलं जीवन त्या क्रूसावर आमच्यासाठी दिलं परमेश्वर. यासाठी की त्या क्रूसाच्या कार्याद्वारे आम्ही एक नीतिमान जीवन जगावं. धन्यवाद 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 येशू. धन्यवाद. काय नाही, आपण धन्यवाद देऊया, फक्त धन्यवाद. हे वेळ आपण धन्यवादामध्ये फक्त धन्यवाद येशू. सिखेरे आलांदेरे आलाराना सिखोंदेरे आलाराना. आणि अन्य भाषेत त्याची आराधना करूया, अन्य भाषेत त्याची आराधना करूया. सिखेरे आंदेरे आलाराना शिवेरे आलारांदेरे आलांदरो सिखेरे बांदारा आलाराना बाबा बाबा सिखेरे आलाराना ना 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 ना. तू योग्य है रंदेरे आला रंदेरे आला रंदेरे आला रंदेरे. तू है योग्य राजा. सिखोंदेरे आला रना ना 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 सिखेरे अंदेरे आला रना ना 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 ना. शांत नहीं रहेंगे पर आराधना करेंगे, शांत नहीं रहेंगे पर आराधना करेंगे. सिखोरे आला ना 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 ना. धन्यवाद यीशु, धन्यवाद पिता तेरे पुत्र के लिए. सिखेरे आला रना ना 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 दे आला रना ना 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 ना. सिखेरो आला रना ना 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 ना. शुक्रिया शुक्रिया यीशु. तूने प्यार किया है मुझसे, जान से भी ज्यादा, जान से भी परवाह की है मेरी. छोटी सी छोटी बातों की तूने प्यार किया है मुझसे, जान से भी ज्यादा, जान से भी परवाह की है मेरी. यस. छोटी सी छोटी बातों की तूने प्यार किया है मुझसे, जान से भी ज्यादा, जान से भी परवाह की है मेरी. क्यों ना एक साथ गाए. छोटी सी छोटी बातों की
तूने अपनी रूह है, भर दिया अपने नूर से, गर्भ के समय से पाला है। धन्यवाद उस प्रेम के लिए। बनाया मुझको अपने रूप में, धन्यवाद यीशु। डाली तूने अपनी रूह है, भर दिया अपने नूर से, माँ के समान तू है, माँ की तरह तू ख्याल रखता है, माँ के समान तू है। सच है प्रभु, माँ से भी ज्यादा प्यार करता है, माँ के समान, माँ के समान तू है। असे काही लोक आहे ज्याला परमेश्वर त्या प्रेमाने भरत आहे, त्या आईच्या प्रेमाने त्यांना भरत आहे यावेळेस। तर का नाही ते प्रेम आपण स्वीकारूया, ते आपण प्रेम स्वीकारूया। तो परमेश्वर दोष लावत नाही, पण तो प्रेम करणारा परमेश्वर आहे आणि यावेळेस तो त्याचं प्रेम तुमच्या जीवनावर मोकळं करत आहे। माँ से भी ज्यादा प्यार करता है, माँ के समान तू है, माँ से भी ज्यादा प्यार करता है। इस प्रेम के लिए धन्यवाद, इस प्रेम के लिए धन्यवाद। यीशु धन्यवाद। तो त्याचं प्रेम मोकळं करत आहे यावेळेस। तो त्याचं प्रेम तुमच्या जीवनात यावेळेस मोकळं करत आहे, तर का नाही ते प्रेम आपण स्वीकारूया। जे ते पवित्र प्रेम आहे त्या प्रेमाला आपण यावेळेस स्वीकारूया। असे काही लोक आहेत जे मागत आहे परमेश्वराला की परमेश्वर तू मला तुझ्या प्रेमाचा अनुभव दे, आणि ही ती वेळ आहे की परमेश्वर म्हणत आहे की मी माझं प्रेम तुझ्यावर मोकळं करतो। कारण त्या प्रेमा खातीर मी माझं जीवन तुझ्यासाठी दिलं। त्या प्रेमाला आपण यावेळेस स्वीकारूया। के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा, उपकार
बेशुमार कोटी कोटी स्तुती धन्यवाद कोटी कोटी स्तुती धन्यवाद कोटी कोटी स्तुती धन्यवाद. प्रभु तुझे जितना धन्यवाद कहे प्रभु उतना कम है परमेश्वर. और धन्यवाद कि तू हमारा अद्भुत परमेश्वर है. धन्यवाद परमेश्वर की या सकाळी प्रभू जी आराधना झाली आहे प्रभू, त्या आराधनेद्वारे फक्त तुझ्या नावाचा गौरव झाला आहे परमेश्वर. आणि तुझं नाव उंचावलं गेलं आहे परमेश्वर. प्रत्येक व्यक्ती प्रभू जो यावेळेस घरी आहे प्रभू त्यांना तुझ्या हाती सोपवतो पिते. तू त्यांचा ताबा घे आणि तुझ्या आत्म्याला त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे पिते. धन्यवाद या वेळेबद्दल पिते. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. ही प्रार्थना तुझ्या नावात म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस आपण देवाचं वचन कबूल करणार आहोत. यशाया 43 वचन 4. तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, तू मोठ्या योग्यतेचा आहे व मी तुझवर प्रेम करीतो, म्हणून तुझबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईल. का नाही प्रियानो, हे वचन माझ्या पाठीमागं आपण कबूल करूया. मी परमेश्वराच्या दृष्टीने अमोल आहेस, मी मोठ्या योग्यतेचा आहे, म्हणून परमेश्वर मजवर प्रेम करतो, म्हणून माझ्याबद्दल माझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे परमेश्वर देईल. परमेश्वराच्या दृष्टीने मी अमोल आहे, मी मोठ्या योग्यतेचा आहे, म्हणून परमेश्वर मजवर प्रेम करतो, म्हणून मजबद्दल माझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे परमेश्वर देईल. का नाही प्रियानो, हे वचन घेऊया आणि त्या परमेश्वराला काही वेळ आपण धन्यवाद देऊया, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. धन्यवाद ईश शंदारा बळांदर बळोंदो शंदारा बळांदर बळोंदो शंदारा बळांदर बळ ओर बळोंदो शंदारा बळांदर बळोंदो शंदारा बळांदर बळोंदो शंदारा बळांदर बळांदर शंदारा बा. स्वर्गीच्या पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो दे बापा. या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज आम्ही प्रत्येक जण दे बापा हे वचन आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि मंडळीतील प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही स्वीकारत आहोत दे बापा. या वचनाप्रमाणे आमच्या जीवनात घडून येत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, का नाही उत्तमच्या या आराधनेसाठी, उत्तम अशा आराधनेबद्दल आपण देवाला टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया प्रियांनो. आणि ही वेळ आहे प्रियांनो अनाऊन्समेंट्सची, सूचनांची. अनाऊन्समेंट्स नेहमीप्रमाणेच आहेत, तरी देखील मंडळीला विनंती आहे की त्यांनी ते ऐकावं आणि त्यामध्ये सहभागी व्हावं. प्रियांनो, संध्याकाळी मंगळवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता ऑनलाईन आपली बायबल स्टडी असणार आहे आणि त्यामध्ये आपण मंडळीनं जुडावं ही विनंती. तसंच बुधवारी संध्याकाळी मंडळीची मध्यस्थीची प्रार्थना ठीक 7 वाजता ही ऑनलाईन आहे. ही देखील प्रियांनो मी विनंती करेल, तुम्ही घरामध्ये आहात, ज्या ठिकाणी आहात, तुम्ही या प्रार्थनेमध्ये नक्की जुडावं. तसंच शुक्रवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता आपली सुवार्ता सभा असते या ठिकाणी आणि ती देखील ऑनलाईन आहे, त्यामध्ये देखील आपण जुडावं. आणि रविवारी आपली सभा होणार आहे, त्याविषयी अधिक तुम्हाला नंतर आम्ही सविस्तर सांगूच, पण रविवारी देखील आपली सभा होणार आहे ऑनलाईन, त्यामध्ये देखील आपण जुडावं. विशेष करून प्रियांनो, या आठवड्याभरामध्ये जे काही प्रार्थना असतील, जे काही सहभागिता आहे, मी विनंती करतो की सर्वांनी त्यामध्ये जुडावं, सहभागी व्हावं आणि आशीर्वादित व्हावं प्रियांनो. आणि ही वेळ आहे प्रियांनो, खूप महत्त्वाची वेळ आहे, देवाच्या वचनाची वेळ आहे प्रियांनो. आणि देवाचं वचन आम्हाला जीवन देतं प्रियांनो, ते आमचं आत्मिक जीवन बांधतं प्रियांनो. आणि ते जीवन आम्हाला, ते वचन आम्हाला जीवन जगण्याची कृपा पुरवतं प्रियांनो. ही वेळ आहे, आपण वचनाच्या सेवेमध्ये जाणार आहोत. आणि यावेळेस आपल्यामध्ये डॉक्टर जॉन आहेत,
ते आपल्यामध्ये येऊन वचनाची सेवा करणार आहेत आणि सोबत आपल्यामध्ये ब्रदर जॉय आहे, ते त्यांचं भाषांतर करणार आहेत. तर का नाही येणाऱ्या देवाचं वचनाचं आपण जोरदार टाळ्या वाजून डॉक्टर जॉन आणि ब्रदर जॉय आंग्रे यांचं आपण स्वागत करूया प्रियांनो. थँक्यू. I greet you all in the matchless name of our Lord and Savior, Jesus Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावामध्ये तुम्हाला सर्वांना आम्ही अभिवादन करतो. It's wonderful to spend time together in the Word of God. देवाच्या वचनामध्ये एकत्र वेळ घालवणं हे खरोखर अद्भुत आहे. And before we start today, let us bow our heads in prayer. सुरू करण्या अगोदर आपण आपले मस्तक लावून आपण प्रार्थना करूया. Loving Father, we thank you for your Word. प्रेमळ पित्या, तुझ्या वचनासाठी तुझे आम्ही आभार मानतो. Your Word encourages us. तुझं वचन आम्हाला उत्तेजन देतं. Your Word builds us up. तुझं वचन आमची बांधणी करतं. Your Word corrects us. तुझं वचन आम्हाला सुधारणूक देतं And your Word blesses us, Lord. आणि तुझं वचन आम्हाला आशीर्वादित करतं. And bless this time, Lord, as we spend time with your Word. प्रभू, जसं आम्ही तुझ्या वचनामध्ये वेळ घालवत आहोत, या वेळेला तू आशीर्वादित कर. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने Amen. आमेन. Today we will spend some time thinking on one important character of a follower of Jesus. आज आपण एका अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत जे प्रभू येशूचा जो एक महत्त्वाचा अनुयायी होता त्याच्याकडे तो गुणधर्म होता. And that character is humility. आणि तो स्वभाव गुण म्हणजे नम्रता. Okay, God wants us to be a humble people. देवाची इच्छा आहे की आपण नम्र असलं पाहिजे. You know, the Bible repeatedly tells us that humility is the quality of a child of God. पवित्र शास्त्र वारंवार आपल्याला सांगतं की नम्रपणा हा देवाच्या लेकरांचा एक स्वभाव गुण असतो. And we must grow in humility day by day. आणि दैनंदिन रोज आपण नम्रतेमध्ये वाढलं पाहिजे. Jesus was humble. येशू ख्रिस्त नम्र होता. And we will read these verses, Philippians chapter 2, verse 5 to 8. हे वचन आपण वाचणार आहोत. फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 5 ते 8. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. You know, so this verses tell us, let this mind be in you, which was also in Christ Jesus. हे वचन काय सांगतं आपल्याला? अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. You know, we should have the same mind as Jesus had. जसं ख्रिस्ताचं मन होतं, आपलं मन पण तसंच असलं पाहिजे. And Jesus, though he was God, he did not consider it robbery to be equal with God. आणि येशू ख्रिस्त जरी देव स्वरूपाचा होता तरी त्याने देवाबरोबरचे असणे हा लाभ असे त्याने मानले नाही. But he made himself of no reputation, taking the form of a bond servant and coming in the likeness of men. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजेच मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. And being found in appearance as a man, he humbled himself and became obedient to the point of death, even death on the cross. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन केले. And Paul here writes, let the same mind be in you. आणि मग पौल काय म्हणतोय की अशीच चित्तवृत्ती तुमच्या ठायी असो. You know, Jesus, though he was God, येशू जरी देव होता, when he was asked to go down to the earth as a man, he went. ज्यावेळेस त्याला सांगितलं की तू पृथ्वीवर मनुष्य बनून जा, तो त्या ठिकाणी गेला. And when he was found as a man, Bible says he humbled himself to the point of death, even death on the cross. आणि मग ज्यावेळेस तो मनुष्य धारण करून आला, पवित्र शास्त्र सांगतं की तो इतका तो आज्ञा पालनामध्ये वागला की त्याने स्वतःला नीन नम्र केले वधस्तंभाच्या मरणापर्यंत. That's how humble he was. इतका नम्र तो होता. That was the nature of Jesus. येशूचा असा स्वभाव होता. And let us have the same mind. आणि आपलं पण मन असंच असलं पाहिजे. Okay, it's not easy, हे सोपं नाहीये, but that is where we are going. परंतु त्या दिशेने आपण जात आहोत. And as far as humility is concerned, everyone is in a different stage. नम्रपणाबद्दल बोलायचं तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पातळीवर आहेत, But let us keep growing. परंतु आपण त्यामध्ये वाढलो पाहिजे. Let us become like Jesus. आपण येशूसारखे बनलो पाहिजे.
you know. And Jesus, when he was sent to the earth, the Bible tells us he came down humbly. पवित्र शास्त्र सांगतं की जेव्हा प्रभू येशूला पृथ्वीवर पाठवण्यात आलं तो नम्रपणे आला You know, and let us have that same mind. आणि तशीच चित्तवृत्ती आपल्या ठाई असली पाहिजे You know, to the point that he died on the cross like a simple criminal. आणि एका साध्या गुन्हेगाराप्रमाणे तो त्या वधस्तंभाचं मरण त्यांनी सोसलं That was how he humbled himself. आणि इतका तो नम्र झाला You know, there was no pride in him. कुठलाही गर्व त्याच्यामध्ये नव्हता You know, he could have said, I am God, what is this? You know, is there no other way? You know, he never said that. तो म्हणू शकत होता मी देव आहे दुसरा कुठला मार्ग नाही आहे काही तर तो परंतु तो असं काही नाही बोलला You know, the devil tried to tempt him. He told him, if you are the son of God, do this, do this. सैतानाने त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला की जर का तू देवाचा पुत्र असशील हे कर ते कर But if there was pride in his heart, Jesus could have, you know, shown him, you want me to show you who I am? परंतु जर का येशूच्या आतमध्ये गर्व असता तर येशू त्याला म्हणाला असता तुला दाखवून देऊ का मी कोण आहे But no, he humbled himself and was obedient to God the Father. परंतु त्याने स्वतःला नम्र केले व तो देवपिताच्या आज्ञा पालनामध्ये राहिला And that is our goal, आणि आपलं ध्येय ते असलं पाहिजे to be humble as Jesus was humble. जसं येशू नम्र होता तसे आम्ही पण नम्र असलं That is पाहिजे a quality of a follower of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचा जो अनुयायी असतो त्याच्या ठाई हा गुण असणं गरजेचं आहे In this world, humility is not celebrated so much. या जगामध्ये नम्रपणाला इतकं मानलं जात नाही You know, sometimes you look at the world and we see a lot of pride everywhere. People are proud about their accomplishments, they are proud about their wealth, they are proud about their power. जगामध्ये पाहिलं तर लोकांना गर्व असतो जे काही त्यांनी साध्य केलं आहे त्यांच्या धनसंपत्तीचा त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा लोक गर्व बाळगतात Okay, but the Bible calls us to be humble. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला नम्र होण्यासाठी सांगतं And you must understand this word humble, नम्र हा शब्द आपण समजून घेतला पाहिजे and the opposite of humble is proud. आणि नम्रपणाचा विरोधार्थी म्हणजे गर्व Okay, so we should not be proud. तर आपण गर्विष्ठ नसलं पाहिजे Okay, we should be humble. आपण नम्र असलं पाहिजे And just think about these words, या शब्दांबद्दल तुम्ही विचार करा meditate upon these words. या शब्दांवर तुम्ही मनन करा If you think about it, जर का तुम्ही याबद्दल विचार केला pride is a confidence in our own self. गर्व काय आहे की आपल्या स्वतःमध्ये आपल्याला भरोसा असतो Pride is a confidence in what I have got, in my wealth, maybe in my power or in my position. That confidence in yourself or in what you have, that is a pride. आणि गर्व लोक कशामुळे ठेवतात की माझ्याकडे किती धनसंपत्ती आहे माझं पद काय आहे माझ्याकडे किती सामर्थ्य आहे ह्या गोष्टीवर भरोसा ठेवतात म्हणजे लोक गर्वामध्ये असतात That is pride. ह्याला गर्व म्हणतात And we can see a lot of pride all around us and many times even in our own life. आणि आपल्या अवतीभोवती आपल्याला अनेक गर्व पाहायला मिळतो आणि आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो And what is humility then? Humility is the opposite of pride. मग नम्रपणा काय आहे गर्विष्ठपणाचा विरुद्धार्थी म्हणजे नम्रपणा The opposite of being proud is being humble. आणि गर्विष्ठ असण्याच्या विरुद्ध असणं म्हणजे काय की आपण नम्र असतो And in the terms of the Bible, पवित्र शास्त्रानुसार being humble means to be dependent not on yourself but to be dependent on God. नम्र असणे म्हणजे की आपण स्वतःवर अवलंबून न राहता आपण देवावर अवलंबून राहतो That is humility. ह्याला नम्रपणा म्हणतात You know, for a believer in Jesus Christ, विश्वासणारा जो प्रभू येशूमध्ये विश्वास ठेवतो humility is depending not on myself but depending on Christ. नम्रपणा म्हणजे मी स्वतःवर अवलंबून न राहता मी ख्रिस्तावर अवलंबून राहतो And that is the difference. आणि हा फरक आहे You know, every day we live depending upon God. दररोज आपण ख्रिस्तावर देवावर अवलंबून राहून जगतो That is humility. ह्याला नम्रपणा म्हणतात Not depending on who I am, what I have got, what money I have got, what power I have got. Not depending on that. मी कोण आहे माझ्याकडे किती धनसंपत्ती आहे किती सामर्थ्य आहे या गोष्टीवर अवलंबून न राहणे That is pride. ह्याला गर्व म्हणतात But when we depend upon God, परंतु जेव्हा आम्ही देवावर अवलंबून राहतो that is humility. त्याला नम्रपणा म्हणतात That is very, very important to understand. हे समजणं खूप गरजेचं आहे Because in the world, humility, we cannot really understand true humility until we learn to depend upon God.
जोपर्यंत आपण देवावर अवलंबून राहायला शिकत नाही तोपर्यंत खरा नम्रपणा आपल्याला समजणार नाही. There is no humility apart from God. देवाच्या व्यतिरिक्त किंवा देवाला सोडून नम्रपणा नाहीये. Okay? True humility is depending upon God. आणि खरा नम्रपणा म्हणजे काय? देवावर अवलंबून राहणे. And it's a very, very important character. आणि हा खूप अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे. You know, we all begin our Christian life in humility. आपण सर्वजण आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात नम्रपणामध्ये करतो. You know, we realize that no matter what we do, we cannot save ourselves. आपल्याला जाणीव होते की काही पण करू मी स्वतःला वाचू शकत नाही. And we humble ourselves before God. मग आपण देवासमोर स्वतःला नम्र करतो. And we say, Lord, I need you. मग आपण म्हणतो देवा मला तुझी गरज आहे. I cannot save myself. मी स्वतःला वाचवू शकत नाही. Nothing I do can save me. जे काय मी करतो त्याच्याने माझं तारण होऊ शकत I नाही. need Jesus. येशू मला तुझी गरज आहे. And then by grace through faith we are saved. मग कृपेने विश्वासाच्या द्वारे आपले तारण होते. We begin our Christian life with humility. आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवातच नम्रपणाने होते. We leave our pride aside and we bow down to Jesus. आपण आपला गर्व बाजूला ठेवून ख्रिस्तासमोर आपण नमन करतो. That is the beginning of our Christian life. आपल्या ख्रिस्ती जीवनाची एक सुरुवात आहे. And as we walk more and more in following Jesus, आणि जसं आपण अधिक आणि अधिक ख्रिस्ताच्या मागे चालू लागतो we need to put off more and more of our pride मग तितकाच आपल्याला आपला गर्व टाकून द्यायचा आहे. and put on the humility that God wants us to put on. आणि जो नम्रपणा देवाची इच्छा आहे आपण धारण केला पाहिजे तो आपण धारण केला पाहिजे. And it's very, very important. हे खूप महत्वाचं आहे. Pride is a big problem. गर्व ही खूप मोठी समस्या आहे. You know, we read in the Bible, the story of the devil started because of pride. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो की सैतानाच्या गोष्टीची सुरुवात गर्वापासून होते. Pride. गर्व. And every one of us, we have a tendency to become proud. आपल्या सर्वांमध्ये कुठे ना कुठे गर्विष्ठ होण्याची किंवा गर्व बाळगण्याची आपण त्या प्रकारे वागतो आपण. And pride is a big problem. Pride is a big problem. गर्व हा खूप मोठी समस्या आहे. We read in 1 John chapter 2 verse 16. पहिले योहानाचं पत्र 2 अध्याय वचन 16 मध्ये आपण वाचतो. 1 John 2:16. पहिले योहानाचं पत्र 2 अध्याय वचन 16. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. Yeah, so the pride of life. Pride of life. तर जीवनाचा गर्व Okay, that is a big problem. ही खूप मोठी समस्या आहे. It says here that it is not from the Father, it is of this world. इथे लिहिलं आहे की हे पित्यापासून नाही तर हे जगापासून आहेत. Pride is a problem. गर्व समस्या आहे. James chapter 4 verse 6. याकोबाचं पत्र 4 अध्याय वचन 6. तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लिनांवर कृपा करीतो. God resists the proud देव गर्विष्ठांना विरोध करतो but gives grace to the humble. आणि लिनांवर कृपा करतो. You know, that's so important that we should be humble. तर आपण नम्र असणं किती गरजेचं आहे. If we are proud, जर का आपण गर्विष्ठ आहोत the Bible says God will resist you. तर देवाचं वचन सांगतं की देव आपल्याला विरोध करेल. So we don't want to be proud, आपल्याला गर्विष्ठ नाही बनायचंय. you know, because God will resist you. नाहीतर काय होईल, देव विरोध करेल आपल्याला. Now let us be humble. आपण नम्रपणे वागूया. God gives grace to the humble. देव लिनांवर कृपा करतो. You know, it's so important. हे किती महत्वाचं आहे. Humility is a very, very important character in a Christian. एका ख्रिस्ती व्यक्तीमध्ये नम्रपणा हा खूप अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे. Not depending on ourselves, but depending upon God. स्वतःवर अवलंबून न राहता देवावर अवलंबून राहणे. This is one of the important qualities. आणि एक खूप महत्वाचा एक गुणधर्म आहे. That is why when we read about love also, म्हणूनच ज्यावेळेस आपण प्रीतीबद्दल पण वाचतो, love is the greatest. प्रीती ही सर्वात मोठी आहे. And in 1 Corinthians chapter 13, a lot of things about love is written. आणि पहिले कोरिंथीकरास त्याच्या 13व्या अध्यायामध्ये प्रीतीबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. And one of the things we read there is that love is humble. आणि आणखी एक गोष्ट आपण त्या ठिकाणी वाचतो म्हणजे काय की प्रीती नम्र असते. No, it says love does not parade itself. आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे की प्रीती स्वतःला असं वाढून चढून नाही दाखवत. Love is not puffed up. आणि ती फुगत नाही. Okay, so in the
description of love, also there is humility. आणि प्रीतीचं वर्णन करताना पण त्या ठिकाणी आपल्याला नम्रता दिसते. Okay, and we must seek humility. म्हणून आपण नम्रतेचा शोध केला And पाहिजे. we all have different degrees that we need to grow in humility. आणि मग नम्रतेमध्ये पण वेगळ्या वेगळ्या पातळ्या आहेत ज्याच्यामध्ये आपण वाढलो पाहिजे. And there are areas of our life where sometimes there might be pride. मग आपल्या जीवनाचे काही भाग असतात ज्याच्यामध्ये गर्व असतो. And sometimes the pride is very subtle, you know, even sometimes if you are not careful, we will not recognize that pride. काही वेळा आपल्या जीवनामध्ये गर्व अशा पद्धतीने असतो की आपल्याला जाणीव पण होत नाही की मी या भागामध्ये गर्विष्ठ आहे. You know, sometimes some sins are very obvious. काही जे पाप असतात ते आपल्याला समजून येतात की हे पाप आहे. You know, we know if we get angry, we know we've thrown a temper tantrum, and immediately we know that was wrong. आणि ज्यावेळेस आपल्याला राग येतो आपण संताप व्यक्त करतो आणि आपल्याला समजून येतं की मी या ठिकाणी चूक केली आहे. But pride can sometimes be very, very subtle. परंतु गर्व कधी कधी दिसून येत नाही. You know, and unless we really look at ourselves carefully, we will not be able to identify that yes, there is pride in us. जोपर्यंत आपण स्वतःला बारकाईने पाहत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की माझ्यामध्ये गर्व आहे. But it's important that we identify pride and replace it with humility. परंतु हे गरजेचं आहे की आपण स्वतःमध्ये गर्व आहेत हे ओळखून त्या जागेला किंवा त्या भागाला आपण नम्रतेने भरलं पाहिजे. Let us look at some more Bible verses about humility. नम्रतेबद्दल आणखी काही पवित्र शास्त्रामधले वचनं पाहूया. Luke chapter 14 verse 8 to 11. लूक याचा 14वा अध्याय वचन 8 ते 11. Luke chapter 14 verse 8 to 11. लूक याचा 14वा अध्याय वचन 8 ते 11. कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल ह्यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल मित्रा वर येऊन बैस. म्हणजे तुझ्याबरोबर भोजनात बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नवविला जाईल व जो आपणाला नववितो तो उंच केला जाईल. Jesus is teaching something very important here. येशू या ठिकाणी काहीतरी महत्त्वाचं शिकवत आहे. Okay, very practical. खूप प्रात्यक्षिक आहे. Okay, he says if somebody invites you to a party, तो काय सांगतो की तुला कोणी मेजवानीला आमंत्रण दिलं, to a wedding feast, एका लग्नाच्या मेजवानीला तुला बोलवलं do not sit in the best place. आणि त्या ठिकाणी काय लिहिलंय की तू त्या ठिकाणी चांगल्या स्थानावर बसू नकोस. As human beings, we want to go and sit in the best place. आणि मनुष्य या नात्याने आपल्याला काय वाटतं की जे सर्वात चांगलं स्थान आहे मी तिथं बसलो पाहिजे. When I've been to so many functions, आणि मी खूप अशा मेजवान्यांना गेलोय and our tendency is we want the best seat. आणि आपली वृत्ती कशी असते की चांगली जागा आम्हाला मिळाली पाहिजे. And Jesus says, when you go to a wedding feast, do not sit in the best place. परंतु येशू काय म्हणाला की ज्यावेळेस तुम्ही मेजवानीला जातात तर मुख्य आसनावर बसू नका. Because it's possible that somebody more important than you might come, and then you might be asked to go and sit at the back. आणि मग काय अशी शक्यता असेल की तुझ्यापेक्षा कोणी महत्वाचा त्या ठिकाणी येईल आणि मग तुला सांगतील की तू उठून जाऊन मागे बस. But Jesus said, when you are invited, go and sit in the lowest place. परंतु येशू काय म्हणाला की ज्यावेळेस तुला आमंत्रण दिले जाते तू जाऊन मागच्या ठिकाणी बस. Okay, and then the person who invited you, he will come and tell you, no, don't sit here, come in the front. असे केल्याने काय होईल की ज्याने आमंत्रण दिले आहे तो तुला येऊन म्हणेल की इथं नको बसू, पुढे येऊन बस. Humility. नम्रता. Don't go and sit in the best possible place. की जे मुख्य आसन आहे त्या ठिकाणी जाऊन बसू नकोस. Okay, let God lift you up. देवाला तुला उंच करू दे. Let us not seek after the positions of this world or the best seats of this world. आणि जे या जगामधले चांगले स्थान आहेत किंवा जे मुख्य आसन आहेत आपण त्याच्या मागे नाही गेलो पाहिजे. And very important, verse 11, Jesus says, whoever exalts himself will be humbled. वचन 11 मध्ये येशू काय म्हणतोय महत्वाचं आहे की जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल. But he who humbles himself will be exalted. व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. Unless God lifts us up, there is no point in that position.
जोपर्यंत देव आपल्याला उंच करत नाही तोपर्यंत त्या स्थानामध्ये असणं काही मुद्द्याचं नाही आहे. You know, if we fight for the best seat and get it, it usually is not what God wants for us. आणि आपण एका जागेसाठी आपण झगडतो आणि ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण असं केलं पाहिजे ही देवाची इच्छा नाही आहे. But God wants us to be humble, देवाची इच्छा आहे की आपण नम्र असलं पाहिजे, depending upon Him. त्यावर अवलंबून असलं पाहिजे, And then He will lift us up. आणि मग तो आपल्याला उंच करेल. And that is the position that is beautiful. आणि मग तेच स्थान खूप सुंदर असतं. You know, when you look at the Bible जसं आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, and you look at all these people in the Bible, पवित्र शास्त्रामधल्या काही लोकांकडे पाहतो, you see, all of them, God lifted them up. या सर्वांना देवाने उंच केलं, God lifted them up. देवाने त्यांना उंच केलं. You know, none of them could have reached that position by themselves. आणि त्या स्थानावर त्यांच्या स्वतः ते कोणी पोहोचू शकले नसते. God alone can lift us up to a worthy position. आणि देवच आहे की जो आपल्याला त्या योग्यतेच्या स्थानावर आपल्याला उंच करून ठेवू शकतो. And God, the word of God says that He lifts up the humble. आणि देवाचं वचन काय सांगतं की तो जे नम्र असतात त्यांना तो उंच करतो. You know, you look at anybody's life, you know, Noah's life, there was no way he could have reached that position. तुम्ही कोणाचे जीवन पहा, आपण जेव्हा नोहाच्या जीवनामध्ये पाहतो असा कुठला शक्य मार्ग नव्हता की ज्याने तो त्या स्थानावर पोहोचेल. God chose him and God put him there. देवाने त्याला निवडलं आणि देवाने त्याला त्या स्थानावर ठेवलं. Look at Abraham's life. अब्रामाच्या जीवनामध्ये पहा, There is no way he could have planned and become the father of a great nation. असा कुठलाच मार्ग नव्हता की त्यांनी स्वतः योजना केली असती आणि तो राष्ट्रांचा पिता बनला असता. No, he humbled himself before God. He obeyed God and God chose him and God put him there. त्यांनी काय केलं, त्यांनी देवासमोर स्वतःला नम्र केलं, देवाचं आज्ञापालन केलं, देवाने त्याला निवडलं आणि त्या स्थानावर जाऊन ठेवलं. That is how God works. अशा पद्धतीने देव कार्य करतो. He chooses people and He lifts them up. देव लोकांना निवडतो आणि देव त्यांना उंच करतो. You know, in this world, everybody is busy planning how they can reach the top. आज जगामध्ये सर्वजण व्यस्त आहेत, ते योजना करतात की आम्ही कशा पद्धतीने आम्ही वरच्या स्थानी पोहोचू. Everybody is trying to get the best seat in the wedding feast. आणि त्या लग्नाच्या मेजवानीमध्ये सर्व लोकांना ते मुख्य स्थान पाहिजे असतं. And they'll spend their entire life doing that on their own strength, on their own ability. आणि मग पूर्ण आयुष्यभर ते स्वतः कष्ट करतात, स्वतः प्रयत्न करतात ते स्थान प्राप्त करण्यासाठी. But we must be a people who humble ourselves before God. परंतु आपण असे लोक असलं पाहिजे की आपण स्वतःला देवासमोर नम्र करतो. Moses, मोशे, the Bible says that he was the most humble man on the earth. पवित्र शास्त्र सांगतं की संपूर्ण भूतलावर मोशे सर्वात नम्र व्यक्ती होता. In Numbers chapter 12, verse 3. गणना याचा 12वा अध्याय वचन 3. Numbers chapter 12, verse 3. गणना याचा 12वा अध्याय वचन 3. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. Moses was very humble and the most humble man on the earth. मोशे खूप नम्र होता आणि संपूर्ण भूतलावरील सर्वात नम्र व्यक्ती तो होता. And you look at Moses' life, मोशेच्या जीवनाकडे ज्यावेळेस आपण पाहतो, no, God chose him. देवाने त्याला निवडलं, God chose him. देवाने त्याला निवडलं. And you see, in the beginning, he was growing up as an Egyptian prince. सुरुवातीला आपण पाहतो की तो एक मिस्र देशाचा राजकुमार म्हणून वाढत होता. And he thought he can do it himself. त्याला वाटलं की तो स्वतः ते करणार. You know, he knew that God has a promise for Israel. त्याला ठाऊक होतं की इस्रायलसाठी देवाचं एक अभिवचन आहे. And he knew I am an Egyptian prince. त्याला ठाऊक होतं की मी मिसरमधला एक राजपुत्र आहे. And he thought, now, this is how we are going to do it. आणि त्याला काय वाटलं की आता मी अशा पद्धतीने हे करणार. And one day he killed an Egyptian. आणि त्याने काय केलं, एके दिवशी त्याने एका मिसरच्या व्यक्तीला मारून टाकलं. And the very next day he had to run away. दुसऱ्याच दिवशी त्याला तिथून पळून जावं लागलं. You know, all his trust in himself was broken. जो काय त्याच्या स्वतःमध्ये तो विश्वास होता, भरोसा होता, तो सर्व तुटून गेला. And he had to run away from Egypt. आणि मिसर देशातून त्याला पळून जावं लागलं. And 40 years he was away. 40 वर्ष तो त्या ठिकाणापासून लांब होता. And in 40 years, all that pride is broken. आणि 40 वर्षामध्ये सर्व तो गर्व तुटून गेला. All that confidence he had 40 years ago that I am going to bring the Israelites out of Egypt, all that confidence is broken. आणि जो काय आत्मविश्वास त्याच्यामध्ये होता की मी त्या इस्रायलच्या लोकांना तिथून बाहेर आणेल, सर्व तो त्या 40 वर्षामध्ये निघून गेला. No.
And then God comes to him. आणि मग देव त्याच्याकडे येतो. No, God is waiting. देव थांबून होता. There's a time. Everything has a time. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असतो. You know, God saved Moses as a small baby. देवाने मोशेला एक लहान बाळ असताना वाचवलं. You know, and God had a plan for his life. त्याच्या जीवनासाठी देवाची एक योजना होती. You know, but God waited till Moses was 80 years old. परंतु मोशे 80 वर्षाचा होईपर्यंत देव थांबला. Then God appeared to him. मग देव त्याला प्रकट झाला. You know, God has his time. देवाकडे त्याची वेळ असते. You know, and then God appeared to Moses in a burning bush. आणि देवाने मोशेला त्या जळत्या झुडुपामध्ये स्वतःला प्रकट केलं. And God tells Moses, "Go and tell Pharaoh to let my people go." आणि मग देव मोशेला काय म्हटलं की तू फारोला जाऊन सांग की माझ्या लोकांना जाऊ दे. But Moses, he is still, all that confidence is gone. Confidence is gone. मोशेमधला सर्व आत्मविश्वास निघून गेलाय. All that pride is broken. सर्व तो गर्व तुटलाय. But he is still not depending on God. परंतु अशा अवस्थेमध्ये पण तो अजून देवावर अवलंबून होत He is नाहीये. still looking at himself. अजून पण तो स्वतःकडेच पाहतोय. God is telling him, "You go and tell Pharaoh, let my people go." देव त्याला काय सांगतोय की तू जाऊन फारोला सांग की माझ्या लोकांना जाऊ दे. You know what Moses says? मोशे काय म्हणतो ठाऊक आहे? God, I am a man of uncircumcised lips. तो काय म्हणतो मोशे I म्हणतो can't speak very well. मोशे काय म्हणाला की मला नीट बोलता येत नाही आणि मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जाऊन बोलू शकणार नाही. See, his pride is broken, आपण पाहतो की त्याचा गर्व तुटला आहे. but he's still not reached the humility of the word of God. परंतु आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की जे पवित्र शास्त्राप्रमाणे नम्रपणा आहे तो तिथपर्यंत अजून पोहोचला नाहीये. He is focused on his own weaknesses. तो अजून स्वतःच्याच अशक्तपणाकडे पाहतोय. He's not depending upon God. तो देवावर अवलंबून होत नाहीये. God is telling him something very important. देव त्याला काहीतरी खूप महत्वाचं सांगतोय. He's telling him, "Go and tell Pharaoh, let my people go." देव त्याला काय सांगतोय की फारोला जाऊन सांग की माझ्या लोकांना जाऊ दे. And Moses is saying, "Oh, I cannot speak so well." आणि मोशे काय म्हणतो की मी चांगल्या प्रकारे बोलू शकत नाही. You know, that is not humility. हा नम्रपणा नाहीये. That is too much focusing on your own weaknesses. You're still looking at your own weaknesses. मग इथं काय दिसून येतं की आपण स्वतःच्याच जी कमकुवत बाजू असते आपण त्याच्याकडेच पूर्णपणे लक्ष केंद्रित करून And when बसतो. God is telling you to do something, जस्ट देव तुम्हाला काहीतरी करण्यासाठी सांगतो. don't say this is like that and that is like that. That means you're not listening to what God is saying. मग त्या असं म्हणू नका की हे असं आहे ते तसं आहे. ह्याचा अर्थ काय की आपण देवाचं ऐकत नाहीये. God is telling Moses, "Go and talk to Pharaoh. देव मोशेला काय म्हणतो की तू जाऊन फारोशी बोल. Tell him to let my people go." त्याला सांग की माझ्या लोकांना जाऊ दे. And Moses was not ready. आणि मोशे तयार नव्हता. But we know how God used Moses. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवाने मोशेचा कसा उपयोग केला. And Moses walked with God. आणि आपल्याला ठाऊक आहे की मोशे देवाबरोबर चालला. And Moses learned the ways of God. आपल्याला ठाऊक आहे की मोशेला देवाचे मार्ग माहीत होते ते शिकला तो. And Moses understood how God uses people. मोशेला हे समजलं की परमेश्वर लोकांचा कसा उपयोग करतो. And finally, in Numbers chapter 12, verse 3, the word of God tells us that Moses was the most humble man on the face of the earth. आणि मग शेवटी गणनाच्या 12व्या अध्याय वचन 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं देवाचं वचन सांगतं की मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. He was proud to begin with. सुरुवातीला तो गर्विष्ठ होता. And after the experience of this world, he was completely focused upon his own weaknesses. आणि या जगामधले अनुभव घेतल्यानंतर त्याचं पूर्ण लक्ष स्वतःवर त्याच्या स्वतःच्या कमकुवत भागांवर होतं. But as he walked with God, he became a humble man of God and a great servant of God. परंतु जसा तो देवाबरोबर चालला तो सर्वात नम्र व्यक्ती बनला व देवाचा महान सेवक बनला. Let us learn to be humble like Moses, depending upon God for everything. तर आपण शिकलो पाहिजे मोशेसारखं नम्रपणा आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. You look at the life of King Saul. शौल राजाच्या जीवनाकडे आपण पाहतो. You know, God lifted him up. देवाने त्याला उंच केलं. You know, God lifted him up देवाने त्याला उंच केलं. out of nowhere. काही नसताना उंच केलं. You know, God chose him and made him the king. देवाने त्याला निवडलं व त्याला राजा बनवलं. And we see in the beginning, Saul was a humble man. आपण सुरुवातीला पाहतो की शौल नम्र व्यक्ती होता. He did not want to be king also. त्याला राजा पण व्हायचं नव्हतं. But then once he reached there, परंतु एकदा काय तो त्या स्थानावर पोहोचला, once he sat on the throne, एकदा काय तो त्या सिंहासनावर बसला, he became a proud man. तो गर्विष्ठ व्यक्ती बनला. He
Now he is not depending on God. आता तो देवावर अवलंबून राहत नाहीये. He's depending on his own position and power. तो स्वतःच्या पदावर स्वतःच्या सामर्थ्यावर तो अवलंबून राहतोय. That is why God had to remove him from that place. म्हणून काय झालं, देवाला त्याला त्या स्थानामधून काढावं लागलं. And so much pride in his life, इतका गर्व त्याच्या जीवनामध्ये होता, so much pride, किती गर्व होता, that even though God has anointed David as the next king, he wants to kill God's anointed servant. आणि इतका गर्व होता की जरी परमेश्वराने दाविदाला दुसरा राजा म्हणून अभिषेक केला होता तरी पण शाऊल जो देवाचा अभिषेक होता दावीद त्याला तो मारण्याचा प्रयत्न करत होता. You know, that was the life of Saul. आणि सौलाचं असं जीवन होतं. Look at David's life. दाविदाच्या जीवनाकडे पहा. He was a simple shepherd boy, तो एक साधा मेंढपाळ मुलगा होता. and God lifted him up. देवाने त्याला उंच केलं And David remained humble before God, आणि दावीद देवासमोर नम्र राहिला, depending upon God. देवावर अवलंबून राहिला. That is humility. आणि तो नम्रपणा आहे. I can do nothing मी काही करू शकत नाही by myself, माझ्या स्वतःने, but with God I can do everything. परंतु देवाबरोबर मी सर्व काही करू शकतो. That is humility. ह्याला नम्रपणा म्हणतात. There's this parable in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये एक दाखला आहे. There's a rich man, एक धनवान व्यक्ती असतो and now his barns are full of grain, आणि जे त्याचे कोठारे आहेत ते आता धान्याने भरले आहेत and he's a proud man. आणि तो गर्वाने तो आता त्याच्यामध्ये आता गर्व असतो. He thinks that his grain is enough for him now. त्याला काय वाटतं, आता जे धान्य माझ्याकडे आहे ते पुरेसं आहे. So he tells himself, rejoice and be merry तो काय म्हणतो, आता उल्हास कर, आनंद कर for all your days. तुझ्या संपूर्ण दिवसांसाठी. Okay? God doesn't like that. परंतु देवाला ते आवडत नाही. God wants us to depend upon him. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यावर अवलंबून असलं पाहिजे. Even if your barns are full of grain, जरी तुमचे कोठारे धान्याने भरलेले असतील, our trust has to be in God. आपला भरोसा देवावर असला पाहिजे. No, God will bless me all the days of my life. परमेश्वर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला आशीर्वादित करेल. Let us trust in God. आपण देवावर भरोसा ठेवूया. Let's be humble before God. आपण देवासमोर नम्र राहूया. Matthew chapter 7 verse 3 to 5. मत्तई याचा 7वा अध्याय वचन 3 ते 5. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस, अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील. पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. Yeah, when we are humble, ज्यावेळेस आपण नम्र असतो, when we are depending upon God, ज्यावेळेस आपण देवावर अवलंबून असतो, look at yourself, स्वतःकडे पहा and keep improving yourself. आणि स्वतःची प्रगती करत राहा. When you're looking at God and how wonderful He is, ज्यावेळेस आपण परमेश्वरकडे पाहतो की तो किती सुंदर आहे, we need to submit to God so that we become better and more like Jesus. आणि आपण देवाला शरण गेलो पाहिजे जेणेकरून आपण अधिक आणि अधिक ख्रिस्तासारखं बनू. The areas in our life that need correction, we need to work on that. जे काय आपल्या जीवनामधले जागा असतात, भाग असतात, ज्याच्यामध्ये आपल्या स्वतःची सुधारणूक करून घ्यायची असते, त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. Allow the Holy Spirit and allow the Word of God to work in our life. आणि पवित्र आत्म्याला, देवाच्या वचनाला आपण संधी दिली पाहिजे आपल्या जीवनामध्ये आतमध्ये काम करण्यासाठी. When we have pride in our life, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये गर्व असतो, we see mistakes in other people. त्यावेळेस आपण इतर लोकांमध्ये चुका पाहतो. We can see, the Bible says, you can see the speck in your brother's eye. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं की तू तुझ्या भावाच्या डोळ्यामध्ये तू कुसळ का पाहतोस, But you can't see the rod in your own eye. परंतु तुझ्या स्वतःच्या डोळ्यातले तुला मुसळ दिसत नाही. That is pride. ह्याला गर्व म्हणतात. Pride makes us do that. आणि गर्व आपल्याकडून हे करून घेते. If we have become very good at seeing the mistakes in other people, आणि जर का आपण खूप असे चांगले झालो आहोत की आपण इतरांमधून चुका पाहू लागतो, we cannot see anything wrong in ourselves, स्वतःमध्ये आपल्याला काही चूक सापडत नाही, but we can see what is wrong in the whole world. परंतु पूर्ण जगामध्ये काय चूक आहे हे आपल्याला दिसतं. We can see what is wrong in our family members. आपल्या कुटुंबातल्या लोकांमध्ये काय चुका आहेत आपल्याला त्या दिसतात. We can see what is wrong in this brother and that sister. आणि ह्या भावामध्ये त्या बहिणीमध्ये काय चुका आहे आपल्याला ते दिसतं. If you have become very good in that, जर का आपण ह्या गोष्टीमध्ये खूप चांगले झालो आहोत, probably there's a lot of pride in our life. ह्याचा अर्थ काय की आपल्या जीवनामध्ये खूप गर्व आहे. And that's what Jesus is saying here. हेच प्रभू येशू या ठिकाणी सांगत आहे. Don't spend your whole time looking at
the mistakes in somebody else's life. की तुम्ही तुमचा संपूर्ण वेळ इतरांच्या जीवनामध्ये काय चुका आहेत ते पाहण्यामध्ये घालवू नका. You're missing the rod that is there in your own eye. आणि तुमच्या डोळ्यामध्ये काय मुसळ आहे पहिले तुम्ही ते काढा. Okay, humility is looking at the rod in your own eye. नम्रपणा म्हणजे काय की आपल्या स्वतःच्या डोळ्यामधले मुसळ पाहणे. You know, we are not great by ourselves. आपण स्वतः कोणी स्वतःच्या गोष्टींनी महान नाहीये. We are working to become like Jesus, आपण येशूसारखं बनण्यासाठी आपण कार्य करत आहोत humbly. नम्रपणाने. Let's read one more verse. आणखी एक वचन वाचूया. Luke chapter 18 verse 10 to 14. लूक याचा 18वा अध्याय वचन 10 ते 14. एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर वडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, तर दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपल्याला उंच करीतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. We know the story of the tax collector and the Pharisee. ही गोष्ट आपल्याला ठाऊक आहे, एका जकातदाराची व एका पुरुषाची. And the Pharisee is full of pride. पुरुषी पूर्ण गर्वाने भरलेला आहे. You know, he is praying to God and telling God how good he is तो देवाकडे प्रार्थना करून देवाला सांगत आहे की तो किती चांगला आहे and how the other people are so bad. आणि इतर लोक किती वाईट आहेत. And the tax collector is humble. परंतु जकातदार नम्र आहे. He's asking God to be merciful to him, a sinner. तो देवाला काय म्हणतो की देवा, मज पाप्यावर दया कर. We must make sure that our heart is not like the Pharisee. तर आज आपण एका गोष्टीची खात्री करून घेतली पाहिजे की आमचं अंतःकरण त्या पुरुषासारखं नाहीये. You know, sometimes when we walk with Jesus ज्यावेळेस आम्ही येशूच्या बरोबर चालतो, and you spend so many years with Jesus, येशू बरोबर आम्ही इतके वर्ष घालवले आहेत, just like the Jews have Pharisees, ज्या प्रकारे यहुदी लोकांमध्ये ते पुरुषी लोक होते, so also sometimes in the church we become like Pharisees. त्याच प्रकारे मग मंडळी पण त्या पुरुषी लोकांसारखी बनून जाते. You know, we become experts. आपण त्या ठिकाणी एकदम असे त्या गोष्टीमध्ये खूप आपण असे हुशार बनून जातो And we think that we are better than other people. आणि आपल्याला वाटू लागतं की आम्ही इतरांपेक्षा आता आम्ही चांगले आहोत. You know, we must be careful that pride does not come into our life. तर आपण काळजी घेतली पाहिजे की तो गर्व आमच्या जीवनामध्ये येत नाही. So many times we hear a message अनेकदा आपण संदेश ऐकतो and we think that it would be good if that brother or that sister hears and understands this message. आणि मग आपल्याला काय वाटतं की त्या भावाने किंवा त्या बहिणीने हा संदेश ऐकला तर हे बरे होईल. But then something is maybe wrong with us. असं जर का असेल तर मग आपल्यामध्ये काहीतरी चूक आहे. Let us be very careful. आपण खूप काळजी बाळगली पाहिजे. Pride is a very subtle thing. कारण का गर्व ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला समजून येत नाही. It comes into our life. ती आपल्या जीवनामध्ये येते And if you are not careful, आणि जर का आपण काळजी घेत नाही, it will be there and it can destroy our life. ती आपल्या जीवनामध्ये असणार व आपला नाश करणार. And the beauty of human life is to depend upon God in all humility. आणि मानवी जीवनाची सुंदरता कशामध्ये आहे? देवावर संपूर्णपणे अवलंबून राहण्यामध्ये. And when pride comes in, we cannot do that. परंतु ज्यावेळेस आपल्यामध्ये गर्व असतो आपण ते करू शकत नाही. Let's put off pride. आज आपण गर्व सोडून देऊया. And when I close, I just want to say one more important point. संपवताना मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. We must know that what humility is not. आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठल्या गोष्टी नम्रपणा नाहीये. In this world, we have got some wrong ideas about humility. आणि आजच्या जगामध्ये नम्रतेबद्दल काय गैरसमज आहेत. We sometimes think that a person who is very quiet, very scared, that is a humble person. आणि लोकांना काय वाटतं की जो व्यक्ती खूप शांत आहे, सर्वांना घाबरतो, तो नम्र व्यक्ती आहे. But that is not humility. तो नम्रपणा नाहीये. Humility is trusting upon God. नम्रपणा काय की देवावर भरोसा ठेवणे. That is humility. तो नम्रपणा आहे. So many times we are so concerned with our own weaknesses. आणि अनेकदा आपण स्वतःच्याच कमकुवत बाजूंवर आपण लक्ष केंद्रित करतो. Like Moses said, I cannot speak.
जसं मोशे म्हणाला की मी बोलू शकत नाही, No, I am scared to talk. मी बोलण्यासाठी मला भीती वाटते, I cannot do. मी करू शकत नाही. And people think that is humility. लोकांना काय वाटतं, अरे तो नम्रपणा आहे. And that is not humility. परंतु तो नम्रपणा नाहीये. No, that is also a kind of self-centeredness. आणि तो एक प्रकारचा स्वकेंद्रितपणा आहे. Being focused upon your own weaknesses. आपण स्वतःच्या कमकुवत बाजूंवर आपण लक्ष देतो. Humility is trusting upon God. नम्रपणा म्हणजे काय, की देवावर भरोसा ठेवणे, Not trusting in yourself, स्वतःमध्ये भरोसा न ठेवणे not obsessed with your own weaknesses, आणि स्वतःच्याच जे कमकुवत बाजू आहे त्याच्यामध्ये गुंतून न राहणे, but depending upon God. परंतु देवावर भरोसा ठेवणे, त्याच्यावर अवलंबून राहणे. So just beating yourself all the time, that is not humility. आणि स्वतःला आपण सारखा दोष देतो किंवा त्रास देतो, तो नम्रपणा नाहीये. I am completely useless. की मी कुछ कामी आहे, I cannot do anything. मी काहीच करू शकत नाही, I have made so many mistakes. मी कितीतरी चुका केल्यात. That is not humility. हा नम्रपणा नाहीये. Okay, that is not humility. हा नम्रपणा नाहीये. Okay, seeing yourself how God sees you, that is humility. आणि जसा परमेश्वर तुमच्याकडे पाहतो त्या नजरेने जेव्हा आपण स्वतःला पाहतो ना, तो नम्रपणा आहे. Okay, so don't be full of pride, तर पूर्णपणे गर्वाने भरून जाऊ नका and don't just be so self-centered about, and don't paralyze yourself by just thinking and focusing upon your own inabilities. आणि स्वतःच्या कमकुवत बाजूंबद्दल विचार करून स्वकेंद्रित बनून तुम्ही स्वतःला अधू करून पण घेऊ नका. But see yourself how God sees you परंतु जसा देव तुम्हाला पाहतो त्या प्रकारे तुम्ही स्वतःला पहा and depend upon God. आणि देवावर अवलंबून राहा. That is humility. हा नम्रपणा आहे. You look at Jesus. आपण येशूकडे पाहतो, He is our example for humility. नम्रतेसाठी तो आपला उदाहरण आहे. But think about Jesus. He went into the temple पण येशूबद्दल विचार करतो, त्या मंदिरामध्ये गेला and he threw the tables over आणि जे काय त्या ठिकाणी ते लोकांचे टेबल होते त्याने ते उधळून लावले and he threw out those people from the temple. आणि जे लोक त्या ठिकाणी होते त्या लोकांना त्यांनी मंदिरामधून हकलून लावलं. And some people today will say that was not very humble. आणि आज काही लोक काय म्हणतील, अरे तो नम्रपणा नव्हता. No, even when he was doing that, Jesus is our example of humility. येशू ते कार्य करताना पण तो आपल्या नम्रतेचा उदाहरण आहे. What he had to do in the temple, he did in the temple. जे त्याला मंदिरामध्ये करायचं होतं त्यांनी ते केलं He was doing what God sent him to do. आणि जे करण्यासाठी देवाने त्याला पाठवलं होतं येशू ते करत होता. And sometimes being humble means speaking out what somebody else might not like. आणि कधी कधी नम्रपणा म्हणजे काय, की अशा गोष्टी बोलणे जे समोरच्याला आवडतही नाही. Jesus washed Peter's feet. प्रभू येशूने पेत्राचे पाय धुतले. He was humble. तो नम्र होता. Same Jesus told Peter, "Get behind me, Satan, because you do not know what you are speaking." आणि तोच येशू पेत्राला काय म्हणाला, की सैताना माझ्या मागं हो, कारण तो काय बोलत होता ते पेत्राला ठाऊक नव्हतं. And it is the same humble Jesus. आणि तोच नम्र येशू इथे पण पाहायला मिळतो. Okay, so don't think that in humility you cannot challenge somebody when they are doing something wrong. आणि मग असं समजू नका की जेव्हा तुम्ही नम्र वागतात त्यावेळेस जेव्हा समोरचा व्यक्ती चूक करतो त्यावेळेस तुम्ही त्याला आव्हान देऊ शकत नाही. When you are humble, you can do everything that God wants you to do. ज्यावेळेस तुम्ही नम्र असता तुम्ही ते सर्व गोष्टी करणार जी देवाची इच्छा आहे की तुम्ही केली पाहिजे. Okay, and you don't think that humility is saying I cannot do, I will not do, I am scared, I will not speak up. That is not humility. आणि असं समजू नका की मी करू शकत नाही, मला जमणार नाही, मला भीती वाटते, मी करणार नाही. हे सर्व नम्रपणा नाहीये. Paul says पाऊल म्हणतो that Jesus Christ came to save sinners of whom I am the chief. प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांचे तारण करण्यासाठी आला व त्या सर्व पाप्यांमध्ये मी मुख्य आहे. Paul knew that yes, I was the chief of sinners. आणि पौलाला ठाऊक होतं की त्या सर्व पापी लोकांमध्ये तो सर्वात मोठा पापी होता. But Jesus Christ came to save me. परंतु येशू माझे तारण करण्यासाठी आला. Okay, and he does not spend his whole day thinking about what a bad sinner I was, how horrible I was. परंतु तो पूर्ण दिवस तेच विचार करत ते मनन करत बसायचा नाही की मी किती वाईट होतो, मी किती पाप केले. Yes, I was a sinner. हो मी पापी होतो, I was the chief of मी sinners. सर्वात मोठा पापी होतो. But Jesus saved me. परंतु येशूने माझे तारण केले. Today I am more than a conqueror in Christ. आज मी ख्रिस्तामध्ये महाविजयी आहे. I am more than a conqueror in Christ. आज मी ख्रिस्तामध्ये महाविजयी आहे. I am seated in the heavenly places in Christ. मी ख्रिस्ताबरोबर आज स्वर्गीय स्थानामध्ये बसलो आहे. And that is humility. आणि तो नम्रपणा आहे. Okay. There is an famous English hymn. आणि इंग्रजी भाषेमध्ये एक सुंदर गीत आहे. It says, "Amazing grace, how sweet the sound, it saved a wretch like me." आणि देवाची अद्भुत कृपा ती किती महान आहे की त्याने माझ्यासारख्या पाप्याचे तारण केले. And sometimes people sing
as though we are still wretch. आणि कधीतरी लोक ते गाणं अशा प्रकारे गातात की जणू काय आज पण ते मोठे पापी आहेत. You know, amazing grace, how sweet the sound that saved a wretch like me. आणि ते अच्छा ते पूर्ण त्या गोष्टीमध्ये ते म्हणतात की देवाची कृपा किती महान आहे की त्याने माझ्यासारख्या मोठ्या पाप्याचे तारण केले. My situation was miserable, हो, माझी परिस्थिती बिकट होती, and God saved me. परंतु देवाने त्याच्यातून माझे तारण केले. Today I am a conqueror in Christ. आज मी ख्रिस्तामध्ये विजेता आहे. Today I am dependent upon Christ. आज मी ख्रिस्तावर अवलंबून आहे. You know, and that is humility, and that balance we need to understand. आणि हा नम्रपणा आहे आणि ह्याच्यामध्ये जो समतोल आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. You know, the prodigal son, जो उधळा पुत्र होता that's an example for all of us. तो आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे. He made such a big mistake, त्याने किती मोठी चूक केली. you know, and he went away from the father. तो त्या पित्यापासून लांब गेला, But he came back, परंतु पुन्हा तो आला and the father embraced him. आणि त्या पित्याने त्याला मिठी मारली The father put his robe around him, आणि पित्याने त्याला नवीन झगा दिला and the father put a ring on his finger. आणि पित्याने त्याच्या बोटामध्ये अंगठी दिली. Now imagine after a few days or few weeks or few years, आता कल्पना करा काही दिवसांनंतर, महिन्यांनंतर, वर्षांनंतर the prodigal son is staying with the father, तो उधळा पुत्र वडिलांबरोबर राहतोय and every day morning the prodigal son gets up. आणि दररोज सकाळी तो उधळा पुत्र उठतो. I was such a horrible boy. मी किती वाईट वागलो, I did that bad thing to you. मी त्या वाईट गोष्टी केल्या. You think the father will like it? तुम्हाला असं वाटतं का की त्याच्या वडिलांना ते सर्व ऐकून आवडेल? You know, the father wants the son to behave like his son. आणि पित्याची काय इच्छा आहे की माझा पुत्र माझ्या पुत्रासारखा वागला पाहिजे. He is wearing my robe. तो माझा झगा त्याने घातला He आहे, has my authority. त्याच्याकडे माझा अधिकार आहे, Let him behave like my son. माझ्या पुत्रासारखं त्याने वागलं पाहिजे. And you and I behaving as children of God, that is true humility. आणि जस्ट तुम्ही आणि मी आम्ही त्या देवपिताच्या पुत्रांसारखे वागतो तो खरा नम्रपणा आहे. Let us put aside all pride. आपण सर्व गर्विष्ठपणा बाजूला ठेवूया. By ourselves we can do nothing, आपण स्वतःने काही करू शकत नाही, but in Jesus Christ I can do all things. परंतु ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करू शकतो. And don't focus upon your weaknesses. आणि तुमच्या कमकुत बाजूंकडे लक्ष देऊ नका. It is not about your weaknesses. आणि तुमच्या कमकुत बाजूंबद्दल नाहीये. God is speaking something to your life, देव तुमच्या जीवनाशी काहीतरी बोलत आहे, and don't give excuses. तर त्या ठिकाणी तुम्ही कारण देऊ नका. Don't become like Moses. मोशेसारखं बनू नका. No, God is telling you something wonderful, देव तुम्हाला काहीतरी अद्भुत सांगत आहे, and you are saying no, but this and but that and all that. परंतु तुम्ही देवाला सांगतात नाही, परंतु असं आहे तसं आहे, I am like this and I am like that. मी असाच आहे, मी तसाच आहे. God is telling you go and do it. देव सांगतोय की तू जाऊन ते कर. Okay, in humility, depend upon God and do what you have to do. नम्र राहा, देवावर अवलंबून राहा व जे काय देव सांगतो ते करा. So let's just spend some time thinking upon humility. तर आज आपण काही वेळ घेऊया आणि नम्रपणाबद्दल आपण विचार करूया. Meditate upon this character of a Christian. आणि ख्रिस्ती जो हा एक स्वभाव गुण आहे याच्यावर आपण मनन करूया. Let us be humble people. आपण नम्र व्यक्ती म्हणून जगूया. Let us put off pride. गर्वाला सोडून टाकूया. Let's put on the nature of Jesus. ख्रिस्ताचा स्वभाव गुण आपण धारण करूया. Let's bow our heads. आपण आपलं मस्तक लावूया. Loving Father, we thank you for your word. प्रेमळ पित्या, तुझ्या वचनासाठी तुझे आभार मानतो. We thank you for the example of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या उदाहरणासाठी तुझे आभार मानतो. He is our hero. तो आमचा हिरो आहे. And we want to have the same mind that Jesus had. आणि जशी ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती आमच्या ठाई पण तशीच चित्तवृत्ती असू दे. Help us to be humble, आम्हाला नम्र होण्यासाठी सहाय्य कर. completely dependent upon you, संपूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी सहाय्य कर. not seeking any position, आणि कुठल्या स्थानाच्या मागे आम्ही जाणार नाही, but just dependent upon you. परंतु आम्ही फक्त तुझ्यावर अवलंबून राहणार. Help us, O Lord. आम्हाला सहाय्य कर प्रभू. Help us to wear humility आम्हाला नम्रपणा धारण करण्यासाठी सहाय्य कर. and be what you want us to be, व जे तुझी इच्छा आहे आम्ही बनलो पाहिजे ते बनण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. depending upon you daily, Lord. दररोज तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी. Every area of our life where there is pride, I pray that it would go. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या जीवनाच्या ज्या कुठल्या भागामध्ये गर्व आहे तो गर्व निघून जाऊ दे. Help us to look at others as better than ourselves. आणि आम्हाला इतरांकडे स्वतःपेक्षा चांगल्या नजरेने पाहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. Help us not to spend our days looking at the specks in somebody else's eyes. आणि प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही इतरांच्या डोळ्यामधल्या आम्ही कुसळ पाण्यामध्ये वेळ नाही घालवणार.
but help us to humble ourselves. परंतु आम्हाला स्वतःला नम्र करण्यासाठी सहाय्य कर. Help us, Lord, to be dependent upon you. प्रभू तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी तू आम्हाला मदत कर. And help us, Lord, not to be focused upon our own weaknesses. आणि प्रभू तू आम्हाला मदत कर की आम्ही स्वतःच्या अशक्तपणाकडे आम्ही लक्ष नाही दिलं पाहिजे. Because as we depend upon you, Father, Lord, your power works in our life. कारण प्रभू जसं आम्ही तुझ्यावर अवलंबून राहतो तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये कार्य करतं. Yes, Lord. हो प्रभू. May we be a humble people प्रभू कदाचित आम्ही नम्र असू and may we glorify your name. आणि प्रभू आम्ही नम्र असून आमच्याद्वारे तुझा नावाचा गौरव होऊ दे. Thank you for your word, O Lord. तुझ्या वचनासाठी प्रभू तुझे आभार मानतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आज आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Thank you. God bless you all. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड चर्च. मी अपेक्षा करतो आणि विश्वास करतो की जे वचन आज आम्ही ऐकलं त्या वचनाद्वारे आज आम्ही नक्की आशीर्वादित झालो आहोत. आम्ही नम्रतेविषयी शिकलो आहोत प्रियांनो. आणि जसा येशू नम्र होता आम्ही देखील तसं नम्र व्हायला पाहिजे. का नाही, या अद्भुत आणि सामर्थ्यशाली वचनासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण देवबापाचे आभार मानूया आणि त्याची स्तुती करूया प्रियांनो. प्रियांनो, ही वेळ आहे देवाला देण्याची, देण्याद्वारे देवाचं गौरव करण्याची ही वेळ आहे. ही आराधनेची वेळ आहे. आपण आपलं जे काही आपले दान, आपले दशांश यावेळेस आपण देणार आहोत प्रियांनो. तत्पूर्वी मी थोडंसं एक उत्तेजनार्थ तुमच्यासाठी काही वचनं मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो. पहिली आहे इतिहासाचं पुस्तक, याचा 29वा अध्याय. आणि त्या ठिकाणी दावीद महाराज काही जे आम्हाला सांगत आहे मंदिर बांधकामासाठी ही गोष्ट आहे, पण तरी मी काही वचनं तुमच्यासाठी वाचतो, तुम्ही ऐकावे. आणि हे काम तर मोठे आहे, कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे. आणि पुढं दावीद महाराज असं लिहितात की हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्यही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझपासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकास थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. पुढे त्या ठिकाणी असं लिहिलंय, आम्हास या प्रकारे स्वच्छेने अर्पण करिता यावे असा मी कोण, व माझे लोक तरी कोण. सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. आणि पुढं असं लिहिलंय प्रियांनो, माझ्या देवा, मला ठाऊक आहे की तुला हृदयाची पारख आहे. सरळता तुला पसंत आहे. मी तर आपल्या सरळ हृदयाने या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पिल्या आहेत. तुझे जे लोक येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पण केली आहेत. हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे. आमेन. प्रियांनो, हे मंदिर बांधकामासाठी ज्यावेळेस दावीद महाराजांनी त्या लोकांना सांगितलं, लोकांनी आनंदाने सहर्षाने त्या मंदिरासाठी दिलं प्रियांनो. आणि आम्ही देखील या ठिकाणी आनंदाने आणि हर्षाने देवराज्यामध्ये पेरणी करणार आहोत प्रियांनो, कारण आमचा देवबाप कोणाचा ऋणी राहत नाही प्रियांनो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, जे काही तुम्ही हे या ठिकाणी गुंतवणूक करता, इन्व्हेस्टमेंट करता प्रियांनो, जगामध्ये ज्यावेळेस आम्ही गुंतवणूक करतो तर ते गुंतवणूक फसण्याची शक्यता असते. चिट फंड म्हणा किंवा काही ठिकाणी आम्ही ज्यावेळेस काही गुंतवणूक करतो ती फसण्याची शक्यता असते. पण प्रियांनो, या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही देवराज्यामध्ये जे काही पेरणी करतो, जे काही आम्ही देवराज्यामध्ये देतो, ते आम्हाला पुन्हा 100 पटाने अधिक तो देणारा तो देवबाप आहे. तो विपुलतेने आणि दातृत्वाने पुन्हा देणारा तो देवबाप आहे प्रियांनो. तो कोणाचाच ऋणी राहत नाही. आणि मलाकी 3:10 प्रमाणे म्हणतो तो की मी आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्यासाठी वर्षती घेऊन याची माझी प्रचिती घेऊन पहा. आणि खरोखर प्रियांनो, त्याचा वचन, त्याचा करार तो पूर्ण करणारा देवबाप आहे. आणि यावेळेस आपण स्वेच्छेने, आनंदाने, हर्षाने देवराज्यामध्ये पेरणी करणार आहोत प्रियांनो. यावेळेस तुमच्या स्क्रीनवर QR कोड आहे, तो येत आहे, त्यावर तुम्ही स्कॅन करू शकता. किंवा बायबल फेलोशिप सेंटरचा अकाउंट नंबर आहे 17918195 या अकाउंट नंबरवर देखील तुम्ही तुमचे दानार्पण ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता. किंवा चर्चमध्ये येऊन तुम्ही ऑफरिंग बॉक्समध्ये येऊन देखील तुमचे दानार्पणे आणि तुम्ही दशांश देऊ शकता प्रियांनो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.
असं आहे की आपण त्याचं गजर करत आहोत आणि ते येशू नावाचा गजर करत आहोत. तर जसं मी म्हणतो की गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, मग त्यानंतर तुम्ही बोला की गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, 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 रोविला ख्रिस्ताचा, रोविला ख्रिस्ताचा. अरे गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला ख्रिस्ताचा, गजर येशू नामाचा झेंडा रोविला. प्रेज द लॉर्ड चर्च. आणि ही वेळ आहे आपल्याला आलेल्या आपल्या सर्व दान दशांश आणि या आठवड्यामध्ये ज्यांनी आपले वाढदिवस किंवा ॲनिव्हर्सरी साजरी केलेत आणि चर्चच्या लोकांसाठी आपण प्रार्थना करणार होतो. प्रियांनो, यावेळेस आपल्यामध्ये भाऊ महेश गायकवाड आहे आणि तो येऊन आपल्यासाठी प्रार्थना करेल. या प्रियानो, यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. जीवन देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बाप्पा. महान राजा प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा सर्व ऑफरिंगसाठी प्रभू. आम्ही प्रार्थना करतो बाप्पा प्रभू, ज्याने बाप्पा तुझ्या भांडारामध्ये पेरलेलं आहे प्रभू त्यांना तू दुप्पट पटीन तो आशीर्वादित कर बाप्पा. कारण तू कुणाचाही ऋणी राहत नाहीस माझ्या देवा. प्रार्थना करतो बाप्पा, ज्यांनी पेरलेलं आहे बाप्पा त्यांच्या कामामध्ये प्रभू त्यांच्या हाताला तू यश दे माझ्या देवा. पिता, आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, ज्यांनी पेरलं नाही बाप्पा अशांना देखील प्रभू आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, त्यांना देण्यासाठी परमेश्वर तू सहाय्य कर. आणि परमेश्वरा, तुझ्या प्रीतीचा तुझ्या स्वर्गीय भांडाराचा अनुभव त्यांना येण्यासाठी परमेश्वरा तू त्यांना मदत कर बाप्पा. तसंच आम्ही प्रार्थना करतो बाप्पा प्रभू, ज्यांनी ॲनिव्हर्सरी बाप्पा प्रभू, ज्यांनी वाढदिवस साजरे केलेले आहेत प्रभू, आम्ही प्रार्थना करतो बाप्पा अशा प्रत्येकासाठी प्रभू. गेल्या कित्येक वर्ष तू त्यांच्याबरोबर राहिलास आणि परमेश्वरा ते नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना प्रभू त्यांच्याबरोबर तू राहा. आणि प्रभू प्रार्थना करतो बाप्पा, त्यांना तू प्रत्येकाला तू पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. आणि प्रार्थना करतो बाप्पा, त्यांच्याद्वारे परमेश्वर तुझ्या नावाचं गौरव होऊ देतो असं कर बाप्पा. धन्यवाद बाप्पा प्रत्येकासाठी बाप्पा. धन्यवाद बाप्पा या वेळेसाठी बाप्पा. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू महेश दादा. प्रियांनो, ही खूप महत्त्वाची वेळ आहे. आज आपण आपल्या पुणे शहरासाठी विशेष करून प्रार्थना करणार होतो. प्रियांनो, आपल्या पुणे शहराला प्रार्थनेची गरज आहे, उपचाराची गरज आहे आणि देवबाप आपली प्रार्थना ऐकणारा देवबाप आहे. आज आपण विशेष करून आपल्या पुणे शहरासाठी, आपल्या पुणे जिल्ह्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आपल्यामध्ये पास्टर निलेश कांबळे आहेत. मी त्यांना विनंती करतो की ते पुढे येतील आणि आपल्या पुणे शहरासाठी ते प्रार्थना करतील. पिता, आम्ही तुझा आभार मानतो बापा. आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. तू चांगला आहे बापा. आणि प्रभू, तू आमच्या मनाशी, हृदयाशी, आमच्या अंतकरणाशी तू बोललेला आहे बापा. मंडळीतल्या प्रत्येक जीवाशी तू बोललेला आहे म्हणून तुला धन्यवाद बापा. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये बापा. आज प्रत्येक व्यक्तीने बापा, ज्या व्यक्तीने प्रभू हे वचन ऐकलेलं बापा, त्यांच्या जीवनात तू आशीर्वादित केलं म्हणून तुझे आभार. यावेळी आम्ही प्रार्थना करतो बापा येशूच्या नावामध्ये बापा, आमच्या पुणे शहरासाठी बापा. आम्ही तुला धन्यवाद देतो बापा, कारण तुझं वचन सांगतं त्याप्रमाणे बापा प्रभू, जे दुःखनाईत असतील त्यास बरे करा व त्यास सांगा की देवाचे राज्य तुम्हा जवळ आलेलं आहे बापा. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो बापा येशूच्या नावामध्ये बापा. आज मंडळी मधला व्यक्ती प्रभूजी बापा, जो ऐकणारा व्यक्ती बापा, त्या प्रत्येकाला माहिती आहे की बापा तो परमेश्वर आमच्या जवळ आहे. आणि प्रभू, तो म्हणतो की तुम्हा जवळ देवाचं राज्य आहे बापा. आणि देवाचं राज्य प्रभूजी बापा प्रभू आरोग्यामध्ये आहे बापा. आणि प्रभू, ते आरोग्यामधलं राज्य प्रभूजी बापा या मंडळीमध्ये बापा ते काम करत आहे म्हणून तुला धन्यवाद. मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करत आहे म्हणून तुला धन्यवाद बापा. कारण तूच म्हटलं बापा, शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे बापा. मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू हे तुझं वचन प्रगट झालेलं आहे म्हणून तुला धन्यवाद. प्रभू, तुझे आभार मानतो बापा, तुझी स्तुती करतो बापा. त्यांना कुठलाही रोग, कुठलाही आजार, कुठल्याही प्रकारचे प्रभूजी बापा व्हायरल इन्फेक्शन त्यांना होत नाहीये म्हणून तुला धन्यवाद. कारण तू त्यांना तुझ्या तळ हातावर तू त्यांना कोरून घेतलेला आहे म्हणून तुला धन्यवाद देतो बापा. आम्ही तुझे आभार मानतो बापा. आम्ही तशीच प्रार्थना करतो बापा पुणे शहरासाठी बापा. प्रभू, जसं तुझं वचन सांगताना बापा यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 33व्या अध्यायामध्ये बापा प्रभू, तर पहा
मी या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकास बरे करीन आणि शांती व सत्य यांचे वैपुल्य त्यांच्या ठाई प्रगट करीन. पित्या आम्ही तुझे आभार मानतो बापा, तुझी स्तुती करतो बापा. पुण्यातल्या सर्व डॉक्टर्स यंत्रणा, पोलीस यंत्रणांसाठी बापा आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्या जीवनामध्ये बापा तुझी शांती असू दे प्रभूजी बापा, त्यांच्या जीवनामध्ये संरक्षण असू दे बापा. ते जे काही प्रभू ट्रीटमेंट प्रभूजी बापा पेशंटसाठी करत आहे बापा, त्यांना तू विशेष कृपा दे बापा. प्रभू योग्य ज्ञानाने भर बापा. आणि प्रभू जसं उत्तम शंभरण्याने बापा प्रभू त्या प्रभूजी बापा व्यक्तीची काळजी घेतली बापा, ते अंतकरण तू त्यांना दिलं म्हणून तुला धन्यवाद. प्रभू पुणे शहरातल्या सर्व लोकांना तू बरं करत आहे म्हणून तुला धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये बापा तू आरोग्याचे उपचार करतोयस म्हणून तुला धन्यवाद. या देशावर प्रभू बापा तू आरोग्याचा उपचार करतोयस म्हणून तुला धन्यवाद देतो बापा. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला महिमा देतो बापा. कारण तू म्हटला बापा त्या वधस्तंभावर जे रक्त सांडलं गेलं, ज्या वधस्तंभावर बापा ते फटके खाल्ले गेले बापा, ते यासाठी की बापा मनुष्यामध्ये शांती असावी, मनुष्यामध्ये आरोग्य असावं, मनुष्यामध्ये सार्वकालिक जीवन असावं, मनुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भय नसावं बापा. आम्ही तुझे आभार मानतो बापा, आम्ही तुझी स्तुती करतो बापा. संपूर्ण मनुष्यामध्ये ख्रिस्ताकडून आलेली शांती आम्ही मोकळी करतो बापा. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तो पिता बापा, आमेन. ही वेळ घेऊया प्रियांनो, आणि यावेळेस आपण मत्ते कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18 ते 20 वचन आपण वाचूया आणि प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपण सर्वजण एकत्र बोलूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.